जाणार आहोत भिवंडीमध्ये, कारण वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येतात। सगळ्या नेत्यांनी नेमके काय दावे केलेले आहेत या महापौर पदाच्या निवडणुकीच्या आधी आपण जाणून घेऊयात। शेट्टी सर आपल्या बरोबर आहे। शेट्टी सर, काय होणार नेमकं? बघा 10-15 मिनिट माहीत पडेल। शिवसेनेला सोबत घेतलं असं तर काही गोष्टी बदलल्या असं वाटतं। काही गोष्टी आम्ही सोबतच होतो, पण काही विषयावर जमले नाही, मग ते तिसऱ्यांनी फायदा घेतला। पण जे मध्ये वाद झाले होते त्या वादामुळे भिवंडीमध्ये आज ही परिस्थिती आहे का? कारण की सेना आणि भाजपमधले ते वाद होते किंवा जे कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आहेत त्यांच्याबरोबरचे वाद होते, त्यामुळे आज महापौर पदाला कुठे अडचणी येत आहे? हां, त्या तुम्ही काही कारण समजू शकता। आता किती नगरसेवक आपल्या बरोबर आहेत? आमचे 22 आहे। पण बाळामामा यांनी दावा केला की आमच्याकडे 9 नगरसेवक आलेले आहेत नारायण चौधरी यांना पकडून। मला वाटत नाही। आपण व्हीप कोणाच्या नावाने जाहीर केलं? मेहुल पाटील, स्नेहा मेहुल पाटील। पण मग आता जर त्यांनी हे जे 9 नगरसेवक आहेत त्यांनी जर वोटिंग केलं नाही तुमच्या बाजूने तर काय होईल? तर कारवाई करू आम्ही, पक्ष कारवाई करणार। आता एकूण संख्याबळ किती आपल्याकडे, म्हणजे तुमचे आणि इतर असे एकूण म्हणजे महापौर पद जर बसवायचं असेल तर 46 ची संख्या आवश्यक आहे। तुमच्याकडे किती नगरसेवक आहेत? ना, आम्ही जसं 22 लोकांचा आमचा पक्षाचं आहे, बाकी काही संपर्कमध्ये आहे। आता जसं वरती वातावरण होईल तसं आम्ही काम करू। तर भिवंडीमध्ये आता महापौर पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होते आहे। एका बाजूला या सगळ्या घडामोडी घडत असताना राज ठाकरे यांनी शिंदेंसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। भिवंडीमध्ये अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसतात। भाजपकडून स्नेहा पाटलांनी महापौर पदासाठी अर्ज केलेला आहे, तर सेक्युलर फ्रंटच्या वतीनं नारायण चौधरी हे महापौर पदाचे उमेदवार आहे। नेमका कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? ही निवडणूक बिनविरोध होणार का? अर्ज मागे घेतले जाणार का? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पहिली 15 मिनिटं ही अर्ज माघारीसाठी राखून ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे। जर सगळ्याच उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले तर ही निवडणूक होईल आणि त्यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।